हे जे स्टेट व्हेरिएबल्सचं जे बॉन्डिंग असतं एकमेकाशी त्याला आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो. म्हणजे त्याच्या स्टेटचं इक्वेशन रिप्रेझेंट करत असतं. आलं का लक्षात? स्टेट व्हेरिएबल्स मिळून स्टेटचं इक्वेशन तयार होतं. जसं खाली एक्झाम्पल दिलंय बा तुम्हाला इक्वेशन ऑफ स्टेटचं. हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. आयडियल गॅस एक स्टेट आहे गॅसची. ओके, आयडियल गॅस म्हणजे एकदम परफेक्ट गॅस. त्याचं स्टेट इक्वेशन काय असेल? इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय? त्या आयडियल गॅस ही जी कंडिशन होती इक्विलिब्रियम कंडिशन हिला मेंटेन करणारे पॅरामीटर कुठकुठले पॅरामीटर्स आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि टी म्हणजे टेम्परेचर. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, गॅस कॉन्स्टंट आणि नंबर ऑफ मोल्स. आता गॅस कॉन्स्टंट आणि नंबर ऑफ मोल्स हे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे हे कॉन्स्टंट असतात दोघं. म्हणजे ऍक्च्युअली 3 पॅरामीटर्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. हे 3 कोणचे आहेत? स्टेट व्हेरिएबल आहेत. समजलं का? जे या इक्वेशनला मेंटेन करतात. मग ह्या स्टेट व्हेरिएबल्सचं जे इक्वेशन तयार केलं जातं त्यांना आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे ते स्टेट व्हेरिएबल्सचे जे इफेक्ट होते त्यांचं डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल याचा विचार करून आपण एक इक्वेशन फॉर्म मध्ये त्याला लिहितो, ते त्याच्या स्टेटला रिप्रेझेंट करतात. समजलं का? मग गॅस, आयडियल गॅसचं इक्वेशन काय? तर मग पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हे आयडियल गॅसचं इक्वेशन. म्हणजे आयडियल गॅसचं इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय? आयडियल गॅसची जी स्टेट आहे त्याला रिप्रेझेंट करणारं इक्वेशन आहे. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. बिकॉज ती प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर वरती गॅसचं इक्विलिब्रियम डिपेंड आहे. जर ते चेंज करणार आपण तर त्याच्यानुसार त्याची इक्विलिब्रियम स्टेट पण चेंज होते. समजलं का? हॅलो, सोप्या भाषेत स्टेट व्हेरिएबलचा वापर करून आपण स्टेटचे इक्वेशन तयार करतो. संपलं. कारण ते व्हॅरी होऊन तुमच्या स्टेटमध्ये जे व्हॅरिएशन होतात व्हेरिएबल त्याला त्याच्यामुळेच म्हणतात की ते व्हॅरी झाल्यामुळे स्टेट व्हॅरी होते. ओके, तर पुढे पहा. आता याच्यामध्ये काही केसेस आहेत पहा. या केसेसकडे लक्ष द्या. हे टिपिकल पीव्ही डायग्राम आहे. पीव्ही डायग्राम का काढतो आपण? कारण मागेच आपण पाहिलंय की वर्कचा फॉर्म्युला काय असतो? प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. माहिती की नाही हे तुम्हाला? मागे पाहिलं ना आपण फॉर्म्युला, वर्क डन इज इक्वल टू इंटू चेंज इन व्हॉल्यूम. प्रेशर, व्हॉल्यूम, प्रोडक्ट म्हणजे वर्क असतं. हे डाऊट याच्यात? वर्कचा फॉर्म्युला पाहिला होता ना मागे फॉर्म्युला डिराइव्ह. हा फॉर्म्युला पाठ असेल तुम्हाला. मागे आपण न्यूमेरिकल पण घेतलं त्याच्यावरती. प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम केला होता आणि त्याचा प्रोडक्ट केला होता, आपल्याला वर्क डन भेटलं होतं. सो आपण कधी पण प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्या ग्राफ मध्ये मेजरमेंट करतो. त्याचा फायदा असा होतो की हे जे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो ग्राफ आहे ना, याच्यामध्ये हा जो ग्राफ येतो याच्या अंडर येणारा जो एरिया असतो हा, म्हणजे आता सपोज हे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा ग्राफ आहे आणि याच्यामध्ये तुमची कर्व जी आली आहे ती कर्व ही आली पाहिजे. या ऍक्च्युअल तुमच्या सायकलची डायग्राम आहे ही. तर याचं जर तुम्हाला वर्क डन काढायचं असेल, वर्क डन, मी जर तुम्हाला म्हटलं की वर्क डन किती झालं मग या प्रोसेसमध्ये ए पासून बी पर्यंत, ए पासून सुरुवात झाला होता तो आणि बी पर्यंत गेला होता. याच्यामध्ये वर्क डन किती? तर ए पासून डायरेक्ट स्ट्रेट लाईन मारायची, बी पासून डायरेक्ट स्ट्रेट लाईन मारायची. तो जो एरिया ग्राफ्स होतो म्हणजे हा एरिया, ह्या एरिया म्हणजे त्याचं वर्क डन असतं. मग आपण प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम का घेतो? कारण आपल्याला इझिली वर्क काढता येतो. कारण प्रेशर इंटू व्हॉल्यूम म्हणजे वर्क असतं. म्हणून आपल्याला त्याच्या अंडरचा एरिया भेटला की आपल्याला त्याचं वर्क डन भेटतं. म्हणजे आता मी तुम्हाला जर म्हटलं की या प्रोसेसमध्ये किती वर्क डन झालं तर हा एरिया काढून घ्या तुम्ही, तुम्हाला काय भेटून जाईल? त्याचं वर्क डन भेटून जाईल, या कर्वच्या अंडरचा एरिया. समजलं? समजलं का? हो सर. इझी पहा, काही कठीण. हेलो हेलो, हाँ सर. हाँ. सो देखो यहाँ पे आता इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे असतं, म्हणजे हे वरती ग्राफ दाखवलाय बघ तुम्हाला, याच्यामध्ये काय सांगतोय हा? एक प्रेशर आणि व्हॉल्यूम, प्रेशर वाय ऍक्सिस वरती आहे आणि व्हॉल्यूम एक्स ऍक्सिस वरती इंडिकेट केलेला आहे. तुम्ही सध्याला स्टँड करताय ए वरती आणि तुम्ही ए पासून बी पर्यंत तुमचा पिस्टन वगैरे काय ते मूव्ह झालं बी पर्यंत. सो हे मुवमेंट मध्ये काय झालंय पहा, तुमचं प्रेशर जे होतं ए पासून बी पर्यंत येताना ते वाढलं का कमी झालं? प्रेशर वाढलं कमी झालं? अरे ए पासून बी पर्यंत येताना प्रेशर वाढलं का कमी झालं?
प्रेशर सुरुवातीला एवढं असेल ना P1 आणि इथं P2. तर इथं जास्त असेल की इथं जास्त असेल, इथं 0 असतो ना, इथून वाढत जातं त्याच्यावरती. म्हणजे इथं मॅक्झिमम प्रेशर असतं आणि इथं कोणतं प्रेशर असेल मग मिनिमम प्रेशर असेल. ग्राफ नाही पाहिले का एक्स आणि वाय ऍक्सिसचे ग्राफ? हो सर. अरे ग्राफ रे ग्राफ, साधे ग्राफ आपले. बघितले सर. पाहिले हा, हे एक्स ऍक्सिसचा ग्राफ असतो, हा वाय ऍक्सिसचा ग्राफ असतो. इथं 0 असतो, इथं 1, इथं 2, इथं 3 असं आहे ना ते. इथं 1, इथं 2, इथं 3. मग ते कुठं वाढतात? मॅक्झिमम व्हॅल्यू इकडे असणार, इथं मॅक्झिमम असणार. म्हणजे आता या ठिकाणी आता वरती इथं वायची व्हॅल्यू ते मॅक्झिमम असते, इथं मॅक्स आहे सपोज. आणि मग हा इथं आला समजा P2चं प्रेशर इथं, म्हणजे हे प्रेशर कसं असणार? मिनिमम प्रेशर असणार. मग प्रेशरची व्हॅल्यू वाढते का कमी होते? तुम्ही ए पासून बी कडे येताना कमी झाली का वाढली प्रेशर? कमी होतंय ना. हा, प्रेशर डिक्रीज होतंय. आणि तुम्ही व्हॉल्यूम कडे लक्ष द्या. व्हॉल्यूम सुरुवातीला इथं होता, हा V1, आणि तो B ला इथं आला म्हणजे V2. म्हणजे व्हॉल्यूम वाढतो का कमी होतो? वाढतो. वाढतो, कारण तो V1 पासून V2 पर्यंत येतोय है ना. एक्स ऍक्सिस वरती इकडे व्हॅल्यू वाढते, वाय ऍक्सिस वरती इथं व्हॅल्यू वाढते. सो हे जे सायकल आहे, हे जे दिलंय तुम्हाला A to B पर्यंतचे पोझिशनचं, यामध्ये प्रेशर डिक्रीज होतंय आणि व्हॉल्यूम वाढते. अशी कुठली केस असते माहिती कोणाला? थर्मोडायनामिक्स मध्ये असं कुठं पाहिलंय का तुम्ही? ठीक आहे, नसेल पाहिलं, सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला माहिती आहे ना इंजिनचं वर्किंग माहिती तुम्हाला? इंजिन तुमच्या गाडीचं इंजिन माहिती कोणाला? गाडीचं इंजिन कसं काम करतं, त्याच्यामध्ये कुठले स्ट्रोक्स असतात? अरे गाडीच्या इंजिन मध्ये ऍक्च्युली 4 स्ट्रोक असतात. पहिला स्ट्रोक असतो सक्शन स्ट्रोक, त्यानंतर असतो कॉम्प्रेशन स्ट्रोक, त्यानंतर असतो एक्सपान्शन स्ट्रोक, किंवा त्याला पॉवर स्ट्रोक पण म्हणतात. ओके, इथं पॉवर भेटते. आणि चौथा स्ट्रोक असतो तो एक्झॉस्ट स्ट्रोक. ओके, सो हे 4 प्रकारचे स्ट्रोक असतात. आता ही जी डायग्राम होती, ही जी दाखवली होती मी तुम्हाला, ही ऍक्च्युली एक्सपान्शन स्ट्रोकची डायग्राम आहे. ओके, ती जी दाखवली होती. आता कसं, तर तुम्हाला मी फक्त एवढ्या स्ट्रोक बद्दल सांगतो, आता ते उगाच जास्त होऊन जाईल. ओके, म्हणजे होतं काय पहा पिस्टन मध्ये. एक्सपान्शन स्ट्रोक म्हणजे काय? हा पिस्टन आहे सपोज, हा, आणि हा पिस्टन आहे आणि हा सिलेंडर आहे, आणि याच्यामध्ये तुमचा हा पिस्टन होता समजा, हा इथं हा पिस्टन होता. हा पिस्टन असा वरती मूव्ह होणार. ओके, वरती मूव्ह होणार आहे सिलेंडर मध्ये. सो याची मुवमेंट कशी असते? पिस्टनची मुवमेंट असते या अशी व्हर्टिकली तो अपवर्ड डाऊनवर्ड मूव्ह होत असतो. सो सध्याला हा पिस्टन समजा पॉवर स्ट्रोकच्या ठिकाणी तसा खालनं वरती येत असतो, आणि इथं इनलेट आणि आउटलेट व्हॉल्व असतात. म्हणजे काय असतं, इथनं पेट्रोल येतं मध्ये. ओके, या इनलेट आणि आउटलेट व्हॉल्व पेट्रोल येतं असं मध्ये, इथून पेट्रोल येतं असं. सो पेट्रोल आलेलं असतं आणि हा पिस्टन असा वरती मूव्ह होतो, इथं असं वरती येतो, इथून खालून असं वरती आला तो. समजलं का? हो सर. हा, हे इनिशियल पोझिशन होती. आता ही फायनल पोझिशन आला तो इथं. जेव्हा हा पिस्टन इथे येतो वरती, आणि जेव्हा इथं हा पेट्रोल आलेलं असतं, म्हणजे हे जेव्हा पिस्टन वरती येतो तसा हा इथं पेट्रोल तयार होत असतं. पाहते कोण टाकते हे पेट्रोल? हा वॉल टाकतो. हा वॉल पेट्रोल टाकणारा नसतो, काही तो एक्झॉस्ट वॉल असतो. ओके, पेट्रोल म्हणजे ते गॅसेस बाहेर पाठवणारा इनलेट वॉल आणि आउटलेट वॉल असे 2 वॉल असतात ते. मग यामध्ये होतं काय की इथं अजून एक गोष्ट असते, तिला म्हणतात स्पार्क प्लग. गाडीला स्पार्क प्लग असतो का? हॅलो, हो सर. हो. मग हा स्पार्क प्लग काय करतो? हा पिस्टन वरतून येऊन याला असं कॉम्प्रेस करतो. पहा, याने पिस्टनने काय केलं, हे पहिले हा जेव्हा खाली होता तेव्हा एरिया भरपूर होता पायाच्याकडे, असा बराच एरिया होता की नाही, हा म्हणजे व्हॉल्यूम बराच होता. पण जेव्हा तो वरती आला तेव्हा त्याचा व्हॉल्यूम पातळी कमी करून टाकला. दिसतोय?
म्हणजे आता व्हॉल्यूम फक्त एवढा होऊन गेलाय पहा. कॉम्प्रेस करून टाकलं ना त्यांनी त्याला, त्या पेट्रोलला पिस्टननी वरती येऊन. मग जेव्हा कॉम्प्रेस झालेलं असतं तेव्हा हा स्पार्क प्लग काय करतो, इकडनं स्पार्क टाकतो मध्ये, म्हणजे इथं स्पार्क लावतो असा, म्हणजे एक चिंगारी उडते. आणि ते पेट्रोल आधीच कॉम्प्रेस झालेलं आहे, म्हणजे त्याचे मोलिक्यूल आधीच कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेले असतात. त्याच्यामध्ये स्पार्क येतो, म्हणजे तो मोठा ब्लास्ट होईल की नाही, आता ब्लास्ट होईल की नाही इथं. हो सर. हा, मग आता आता इथून आपलं सायकल सुरू होतं. ते सायकल तुम्हाला मी आता एवढं सगळं का सांगलं त्याचं कारण सांगतो. सध्याला जेव्हा हे कॉम्प्रेस झालेलं आहे, कॉम्प्रेस झालेलं असताना याचं प्रेशर कमी असेल का जास्त असेल? जास्त. हा, प्रेशर मॅक्झिमम असेल की नाही त्या टायमाला. मग जेव्हा ब्लास्ट होईल, म्हणजे हा स्पार्क येणार आणि ब्लास्ट होईल. ब्लास्ट झाल्यानंतर काय होईल, इथं मोठा ब्लास्ट होईल. तो ब्लास्ट झाला हा पिस्टनला जोरात खाली ढकलतो तो. मग तुमच्या गाडीचं चाक असंच फिरतं, कारण तो पिस्टन खाली ढकलला जातो, मग परत परत वरती येतो, परत खाली ढकलला जातो, परत वरती येतो. मग तुमच्या गाडीचा व्हील रोटेट व्हायला लागतो. इकडे आपण ह्या अपडाऊन एनर्जीला रोटेशनल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलेलं असतं. त्याचे डिव्हाइस आहे आपल्याकडे भरपूर. सो हा पिस्टन जोरात खाली येतो आणि तो पुन्हा वरती जातो, मग त्याला मोमेंटम भेटलेला असतो. मग असं ते चालू असतं, असं खूप वेळेस होतं असं. ओके, एक सेकंड मध्ये बऱ्याच वेळेस होत राहतं असं. सो हा जो हे जे एक सायकल आहे, तुम्ही याच्याकडे नीट लक्ष द्या. सुरुवातीला प्रेशर जेव्हा होतं, मग ब्लास्ट झाल्यानंतर त्यांनी ह्या पिस्टनला जोरात खाली ढकललं, म्हणजे आता हा पिस्टन इथं येणार की नाही असं खाली इथपर्यंत. मग त्याचा व्हॉल्यूम वाढला की नाही? हॅलो, हो सर. हा सर. हो सर. व्हॉल्यूम वाढला ना. हे पहा, एवढा व्हॉल्यूम होता सुरुवातीला, आता त्याचा एवढा व्हॉल्यूम न राहता त्याच्यामध्ये एवढी ऍडिशन झाली पहा, एवढ्याची ऍडिशन झाली व्हॉल्यूम मध्ये. म्हणजे हा एवढा एरिया त्याला एक्स्ट्रा भेटणार पसरायला, आणि तो पसरायला एक्स्ट्रा भेटणार. म्हणजे आता त्याचं जे हाय प्रेशर झालं होतं ते रिलीज व्हायची वेळ आली आहे, आणि मग तो ते रिलीज करतो कुणावर, पिस्टनवर सुद्धा आणि बाहेर सुद्धा. मग ते रिलीज होतं प्रेशर. मग हे हाय प्रेशर पी मॅक्झिमम, पिस्टन या पोझिशनवर पोहोचल्यानंतर त्याच्यामधलं जर तुम्ही प्रेशर मोजला आता सध्याला, तर ते पी मिनिमम भरतं, म्हणजे काय प्रेशर कमी होतं, कारण तो एक्सपांड झाला. गॅस एक्सपांड झाला ना, त्याला एरिया जास्त भेटला, त्याला सगळ्यात जास्त भेटलं. सो प्रेशर डिक्रीज झालं, कारण त्यांनी प्रेशर कुणाला दिलं, या पिस्टनला दिलं खाली मूव्ह होण्यासाठी. सर्व प्रेशर त्यांनी इथं देऊन टाकलं त्या पिस्टनला करण्यासाठी. तो प्रेशर फोर्समध्ये कन्वर्ट होऊन त्याच्यावरती अप्लाय होऊन गेला. मग आता ही जी केस झाली याला म्हणतात पॉवर स्ट्रोक. हा कुठला स्ट्रोक आहे? पॉवर स्ट्रोक, कारण पॉवर भेटली ना तुमच्या पिस्टनला ब्लास्ट होऊन. समजतंय ना? मग या केसमध्ये तुम्ही नीट पहा, प्रेशर मॅक्झिमम होतं तर त्याचं मिनिमम प्रेशर झालं. दॅट टाइम व्हॉल्यूम जो होता तो कमी होता. व्हॉल्यूम सुरुवातीला मिनिमम होता, तर या वेळेला तो काय झाला, व्हॉल्यूम मॅक्झिमम झालाय. समजलं का? कारण व्हॉल्यूम मोठा झाला ना, आता पिस्टन खाली आला. नाही समजलं? समजलं. कळालं सर. हा, हे जे सायकल आहे ते सायकल आहे, ते डायग्राम दिसते ना तुम्हाला, ती हीट आहे. प्रेशर मॅक्झिमम असतं सुरुवातीच्या केसमध्ये, म्हणजे तो कॉम्प्रेस झालेला आहे. त्या टायमाला तुमचा व्हॉल्यूम कमी झालेला होता. पहा, व्हॉल्यूम मिनिमम होता, खूप मिनिमम होता. पॉवर स्ट्रोक भेटला. पॉवर स्ट्रोक भेटल्यानंतर काय होईल, तुमचं जे काय प्रेशर डेव्हलप झालं होतं सगळं ब्लास्टमुळे, ते सगळं प्रेशर तुमच्या पिस्टनवर अप्लाय होणार, आणि त्या पिस्टनवर अप्लाय झाल्यामुळे त्याच्यावर फोर्स लागून तो जोरात खाली जाणार. त्याला एक्स्ट्राचा पॉवर फोर्स, म्हणजे त्याला म्हणतो आपण पॉवर स्ट्रोक, कारण त्याला पॉवर भेटली आता. मग ते पॉवर तो जाऊन तुमच्या चाकापर्यंत पोहोचवतो, व्हील पर्यंत, आणि ते व्हील तुमचे चालतात, मग रोटेट होतात, अशी ते गोष्ट असते. सो त्या ब्लास्ट जास्त एनर्जी डेव्हलप होते, म्हणजे प्रेशर डेव्हलप होतं. आणि ते प्रेशर जे होतं सुरुवातीचं त्याचं मॅक्झिमम प्रेशर ब्लास्टच्या वेळेला, ते प्रेशर आता रिलीज होणार कोणावरती, पिस्टनवरती. आणि ते रिलीज झाल्यानंतर त्याचं प्रेशर सध्या किती होऊन जाईल, मिनिमम होऊन जाईल. या प्रेशरपेक्षा हे प्रेशर कसं असेल, मिनिमम असेल नंतरच्या केसमध्ये, एक्सपान्शन झाल्यानंतर. आणि त्या टायमाला त्याचा व्हॉल्यूम वाढून गेलेला असतो, कारण पिस्टन खाली आलेला. समजलं का? आता हो क्लिअर सर. झालं हे? हा, तर हे जे प्रॅक्टिकल केसेस आहेत ना, त्यांना थर्मोडायनामिक्स मध्ये असं दाखवतं. ही केस आहे पाहते. आता हे सायकल आहे पहा. तुम्ही म्हणणार याचा काय संबंध त्याशी, तर तुम्हाला तो सांगतो मी पहा परफेक्टली. हे का सांगतोय, कारण हे पुढे भरपूर वेळेस रिपीट होणार आहे. आता समजलंच पाहिजे तुम्हाला प्रॅक्टिकल केस. हे पहा, इथं तो कॉम्प्रेस झालेला होता पहा, पिस्टन सगळं ते चार्ज वगैरे पेट्रोल वगैरे सगळं जमा होऊन तो कॉम्प्रेस केलेलं होतं. इथं स्पार्क प्लग येणार, तो स्पार्क प्लग ब्लास्ट होणार. जसा ब्लास्ट होईल तसा काय होईल, हे सगळं प्रेशर डेव्हलप झालेलं रिलीज व्हायला लागेल कोणावरती, पिस्टनवरती, बरं ना. आणि कुठपर्यंत रिलीज होणार, या P2 पर्यंत रिलीज होणार.
कारण त्याचं मिनिमम प्रेशर इथपर्यंत येतं P2 पर्यंत. मग रिलीज होताना तुमचा पिस्टन व्हॉल्यूम वाढवला पहा. पिस्टन सुरुवातीला इथपर्यंत दाबून टाकलं होतं त्यांनी, एवढाच व्हॉल्यूम ठेवला होता है ना, एवढाच व्हॉल्यूम त्यांनी राहू दिला होता फक्त. जसा ब्लास्ट झाला तसा पिस्टन मूव्ह होईल, म्हणजे त्याचा काय वाढेल, व्हॉल्यूम वाढेल की नाही. मग पिस्टननी एवढा व्हॉल्यूम वाढवला पाहिजे एक्स्ट्राचा. दिसतोय का, समजलं का? हो सर. हा, मग तो आता त्याचा व्हॉल्यूम V2 झालाय, म्हणजे V2 वाढला आता. V2 हा मॅक्झिमम व्हॉल्यूम असेल, त्या टायमाला तुमचं प्रेशर काय असतं, मिनिमम असतं. कारण प्रेशर सगळं डिस्ट्रीब्यूट होऊन गेलंय कुणावरती, पिस्टनवरती. असं ते पूर्ण सायकल असतं, तुमचं प्रॅक्टिकल सायकल असं थर्मोडायनामिक्स मध्ये असं दाखवलं जातं. सो हे थोडंसं पुढचं पण प्रॅक्टिकल नॉलेज दिलं मी इथं. समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल समजलं तरी ठीक आहे. तर या केसमध्ये पहा, अशा टाईपची जी केस असते जिथं प्रेशर आणि व्हॉल्यूम कर्व मध्ये जे इंटिग्रेशन होतं त्याच्यानुसार तुमचं वर्क डन कसं आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, ते ठरतं. आता इकडे पहा, याच्यामध्ये काही पीव्ही डायग्राम्स असतात, त्यांना आपण पीव्ही डायग्राम्स होतो. ही पीव्ही डायग्राम होती, जी आपण पाहिली ती प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. ओके, सो याच्यामध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलेलं असतं. आपण समजा याच्यामध्ये टेम्परेचरचा काही संबंध दिसतोय का तुम्हाला, याच्यामध्ये टेम्परेचरची डायग्राम दिसते का तुम्हाला कुठं, पहा बरं. नाही. हा, म्हणजे याचा अर्थ काय, ही डायग्राम असताना म्हणजे हे सायकल होत असताना तुम्ही कन्सिडर काय केलंय, टेम्परेचर इज कॉन्स्टंट, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. बाहेरच्या टेम्परेचरचा काहीही फरक पडत नाही सिस्टीमवरती. तुमच्या सिस्टीम मध्ये बाहेरचं टेम्परेचर येत नाही आणि तुमच्या सिस्टीम मधनं आतलं टेम्परेचर बाहेर पण जात नाही, असं म्हणण्याचा अर्थ आहे माझा. सो तुमचा फक्त इम्पॅक्ट कोणाचा पडतोय, प्रेशर आणि व्हॉल्यूमचा पडतोय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. अशा टाईपचं हे सायकल आहे. आलं का लक्षात? पण असं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? टेम्परेचर तर घुसणारच ना बाहेरचं आणि आतलं, पण आपण इंडिव्हिज्युअल स्टडी करणार प्रत्येकाचा. मग त्याने काय होईल, आपल्याला क्लिअर समजेल की प्रेशरचा इम्पॅक्ट ऍक्च्युअली काय होतो, व्हॉल्यूमचा इम्पॅक्ट ऍक्च्युअली काय होतो आणि टेम्परेचरचा इम्पॅक्ट ऍक्च्युअली काय होतो. कारण आपण बाकीच्या पॅरामीटर्सला काय करतो, कॉन्स्टंट ठेवतो. हाच तर फरक होता. मी तुम्हाला ते स्टेट व्हेरिएबल शिकवताना हीच गोष्ट सांगत होतो की इक्विलिब्रियम स्टेटमध्ये मेंटेन करून ठेवणं काय गरजेचं आहे, कारण आपल्याला जो पॅरामीटर चेंज होईल तो लगेच दिसेल की नेमकं कोणामुळे चेंज झाला. समजलं का? असं येते. सो ही जी डायग्राम होती ही कॉन्स्टंट टेम्परेचरची डायग्राम होती, आणि जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं तेव्हा आपण त्याला आयसोथर्मल कंडिशन म्हणतो. आयसोथर्मल, थर्मल म्हणजे टेम्परेचर, आयसो म्हणजे कॉन्स्टंट. थर्मल कंडिशन म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट असलेली कंडिशन. समजलं? नीट लक्षात ठेवा तो शब्द. आयसोथर्मल हा वर्ड आल्यानंतर लक्षात ठेवून घ्यायचं होते. मी जेव्हा आयसोथर्म हा शब्द वापरतो, आयसोथर्मल कंडिशन म्हणण्याचा अर्थ असतो टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आलं का लक्षात? हो सर. आयसो म्हणजे कॉन्स्टंट, थर्मल म्हणजे टेम्परेचर, आयसोथर्मल कंडिशन. तसं आयसो प्रेशर कंडिशन पण असते, आयसो व्हॉल्यूम कंडिशन पण असते. आता त्याचे वेगळे नाव आहे है ना, त्या प्रोसेसचे नाव वेगवेगळे असतात. या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतात, ते ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. त्यानंतर कॉसिस्टॅटिक प्रोसेस, बऱ्याच प्रोसेस असतात, ते आपण पाहू नंतर. ते एवढं नाहीये तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं की ते आयसोथर्मल कंडिशन असते, एवढं लागू द्या. बाकी काही गोष्टी ठेवण्याची गरज नाही. या पूर्ण पॅराग्राफ मध्ये अजून काही कॉम्प्लिकेशन नाहीये, तुम्ही रीड करून घेतलं तरी चालेल. बाकी आपण कन्सिडर करतो की जो सिलेंडर आणि पिस्टन आहे, म्हणजे जो पिस्टन वगैरे मूव्ह होतोय सिलेंडर वगैरे मध्ये, त्या पिस्टन मध्ये फ्रिक्शन नाहीये, कुठलंच फ्रिक्शन होत नाही असं आपण कन्सिडर करतो. असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. मासलेस पिस्टन आहे, म्हणजे पिस्टनचा स्वतःचा काही मास नाही, कारण त्याचा मास इम्पॅक्ट करतं. सो आपण अशा भरपूर गोष्टी अझ्युम करतो की त्या नाही येत, आणि मग आपण पॅरामीटर्सला स्टडी करतो, कारण त्या पॅरामीटरचा ऍक्च्युअल इम्पॅक्ट होत असतो, पण आपण त्याला कन्सिडर न करता बाकीच्या पॅरामीटरचा अभ्यास करतो. तर आपण बरेच याच्यामध्ये अझम्पशन घेतलेलं असतं. मग आता या पीव्ही डायग्रामचं इम्पॉर्टन्स काय आहे पहा. पीव्ही डायग्राम कशासाठी यूज होते? पीव्ही डायग्राम यूज होते वर्क डन फाइंड करण्यासाठी. त्याचं मेन फंक्शन आहे काय फाइंड करणं, वर्क फाइंड करणं. ते वर्क फाइंड करते, आणि वर्क कसं फाइंड करते ते मी तुम्हाला आताच सांगितलं. त्या डायग्रामच्या अंडर जो काही एरिया येईल तो सगळं काय असतो, वर्क असतो. म्हणजे पहा हा एरिया दिसतोय का, डायग्रामच्या अंडर येणारा एरिया दिसला का या डायग्राम मध्ये? पहा हा 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 एरिया काय आहे, वर्क आहे. समजलं का? मग प्रेशर व्हॉल्यूम कर्व का काढतो? प्रेशर व्हॉल्यूम कर्व आपण याच्यासाठी काढतो कारण आपल्याला वर्क फाइंड आउट करायचं असतं.
कारण आपल्याला माहिती आहे की वर्कचा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू व्हॉल्यूम. सो प्रेशर इंटू व्हॉल्यूम केल्यानंतर आपल्याला वर्क भेटतं. मग त्याचा एरिया काढायचा असतो इंडस्ट्री. तुम्ही त्याचा एरिया काढा म्हणजे तुम्हाला वर्क भेटणार. ओके. आता याच्यामध्ये प्रकार असतात. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह प्रेशर, निगेटिव्ह प्रेशर, सो बऱ्याच प्रकारचे याच्यामध्ये कंडिशन्स येतात. आता हे जे आहे हा तुमच्या वर्कचा फॉर्म्युला आहे पहा. चेंज इन वर्क, चेंज इन वर्क, इंटिग्रेशन ऑफ इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. आता तुमचं वर्क कोणावर डिपेंड आहे? चेंज इन व्हॉल्यूम ना, डीव्ही. डीव्ही ते दाखवतो इनिशियल व्हॉल्यूम मायनस फायनल व्हॉल्यूम. आणि याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, सो प्रेशर बाहेर. सो तुमचा ऍक्च्युअल जो फॉर्म्युला याच्यावर तुम्ही नाही लक्ष दिलं तरी चालेल. हा जेव्हा तुम्हाला इंटिग्रेशन समजेल तेव्हा ते समजेल. तोपर्यंत ते मोजणं शक्य नाही. तात्पुरतं लक्षात राहू द्या की आपण सगळ्या सिस्टीमला लावण्यासाठी इंटिग्रेशनचा यूज करतो. ऍक्च्युअल एका पार्टिकलसाठी प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे त्याचं वर्क डन असतं आणि पूर्ण सिस्टीमसाठी त्याला इंटिग्रेट करायचं. कारण पूर्ण सिस्टीमला लावायला आपण इंटिग्रेशन लावतो. ओके. सो अशा या कंडिशन्स असतात. आता याच्यामध्ये पहा हा एक महत्वाचा टॉपिक आहे. इज द इंटिग्रल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ गॅस. द एरिया अंडर द पीव्ही कर्व ऑल्सो रिप्रेझेंट द वर्क डन इन दिस प्रोसेस. आता हे ऑलरेडी तुम्हाला सांगून झालंय. म्हणण्याचा अर्थ काय याचा की जेव्हा इंटिग्रल रिप्रेझेंटेशन होत असतं वर्क डनचं म्हणजे पूर्ण सिस्टीमचं वर्क डन आपण काढत असतो. पूर्ण इंटिग्रल रिप्रेझेंट म्हणजे काय? पूर्ण सिस्टीमसाठी. इंटिग्रल आपण केव्हा लावतो? जेव्हा आपल्याला पूर्ण सिस्टीमला अप्लाय करायची असते कुठलीही गोष्ट. त्यावेळेसचं जे वर्क डन असतं ते म्हणजे किती असतं? तर एरिया अंडर द पीव्ही कर्व सांगितलं नाही का आताच? ते जे प्रेशर व्हॉल्यूम कर्व होती त्याच्या खालचा जो काही एरिया येईल तो एरिया तुमच्या कशाला रिप्रेझेंट करतो? वर्क डनला. समजलं का? हे असं हे बा ही कर्व होती की नाही तुमची पीव्ही कर्व. हे बा नीट लक्षात घ्या. थोडं समजत नसेल पण लक्षात द्या. हे पाही प्रेशर व्हॉल्यूम कर्व होती की नाही अशी. याच्या अंडर येणारा एरिया कुठला अंडर येतो याच्या? तुम्ही नीट पहा कुठला एरिया अंडर येईल याच्या. हा दिसतोय का बेटा? हा एरिया काय दाखवेल? त्याचं वर्क दाखवेल. या पिस्टननी किती वर्क केलं फर्स्ट पोझिशन पासून सेकंड पोझिशन वर जाताना, तर ते वर्क कसं दिसतं? त्या डायग्रामच्या खालचा एरिया तुम्ही काढा. जेवढा एरिया निघेल त्यांनी वर्क केलेलं असतं. आलं का लक्षात? जर प्रेशर व्हॉल्यूम कर्व असेल तर. के डाऊट याच्यात? के डाऊट याच्यात? नाही सर. गुड. सो आता याचे काही टाइप्स असतात पहा. सो पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अशा प्रकारचा कार्यक्रम आहे हा. आता जे आपण पाहिलं होतं ते पॉझिटिव्ह वर्क होतं. त्याचं कारण आहे की सिस्टीम तुम्हाला वर्क देते आणि सिस्टीमवर तुम्ही वर्क लावतात. ते आपण काल पाहिलंय. बरोबर ना? तुम्हाला सांगा सिस्टीमनी वर्क मला दिलं म्हणजे सिस्टीमनी मला दिलं वर्क तर ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. 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 हा. आणि मी जर सिस्टीमवर वर्क केलं तर ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. निगेटिव्ह. हा. आणि समजा सिस्टीमला जेवढी म्हणजे जेवढं आहे तेवढंच दिलं गेलं म्हणजे ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह अशी कंडिशन कुठली असते? जेवढं वर्क दिलं जातं तेवढीच दिली जाते. म्हणजे ते एकंदरीत त्याचा इफेक्ट नल असतो. म्हणजे तुम्ही जेवढं इनपुट दिलं तेवढं आउटपुट निघलं तर आउटपुट झिरो. म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये इम्पॅक्ट काय झिरो आहे. अशा टाईपचं झिरो वर्क असतं. म्हणजे काहीच वर्क झालेलं नाही. म्हणजे तिथं व्हॉल्यूमच चेंज होत नाही. काहीच चेंज होत नाही. अशा टाईपचं. आता ते पाहू आपण आता. या ठिकाणी नीट पहा. हा जो हे जे सायकल होतं हे मागचं सायकल मी तुम्हाला सांगितलं होतं पहा. हे कुठलं सायकल आहे? हे डायग्राम कोणाची होती? ते मागे शिकवलं मी. ते कुठलं सायकल होतं? ते पॉवर स्ट्रोक होता ना तो इंजिनचा. अरे इंजिन पॉवर स्ट्रोक नव्हता का तो? मॅक्झिमम हो, प्रेशरला सर. असतो तो. मॅक्झिमम प्रेशरला असतो. मग तो प्रेशर त्याचा डिक्रीज करतो आणि मग मिनिमम प्रेशरला येतो. मग सुरुवातीला व्हॉल्यूम कमी होता, व्हॉल्यूम वाढला. मग हा कुठला स्ट्रोक होता? हा पॉवर स्ट्रोक होता इंजिन मध्ये. हो सर. हो सर. हा. आता पॉवर स्ट्रोक हा याला पॉवर स्ट्रोक का म्हणतात नेमकं? कारण ते इंजिन तुम्हाला वर्क देतं. कारण पिस्टन मुवमेंट करतोय ना. पिस्टन वरती आलेला होता पहा असा सिलेंडर मध्ये असा वरती आलेला होता पिस्टन आणि याने इतकं जोरात ढकललं त्याला ब्लास्ट झाल्यामुळे. सो आता कुठं येईल तो? खाली येईल. समजलं? हो सर.
मग याची मुवमेंट झाली की नाही एवढी, मग हे त्याने डिस्प्लेसमेंट परफॉर्म की नाही एवढं, बरोबर. मग डिस्प्लेसमेंट देतोय तो आणि फोर्स लागतोय म्हणजे वर्क डन झालं की नाही, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क असतं. काय डाऊट याच्यात? हा, नाही सर. मग या ठिकाणी सिस्टीमवर तुम्ही वर्क केलंय का सिस्टीमने तुम्हाला वर्क दिलं? या ठिकाणी सिस्टीमने तुम्हाला वर्क दिलं का सिस्टीमवर तुम्ही वर्क केलं? वर्क केलंय. केलं तुम्ही का दिलंय तुम्हाला? नाही केलंय. अरे दिलंय ना. असं काय करता तुम्ही? अरे हा ब्लास्ट झाल्यानंतर हा पिस्टन सुरुवातीला इथं होता, आता तो इथं मूव्ह नाही झाला का? पिस्टन हल्ला की नाही? हो. मग ब्लास्ट झाल्यानंतर पिस्टनची मुवमेंट होते ना, आणि पिस्टनची मुवमेंटच तुमच्या टायरला कनेक्टेड आहे, म्हणजे तुमचे टायर फिरतात पिस्टन मूव्ह झाल्यानंतरच, बरोबर की नाही? हो सर. हॅलो. हा, मग हा जो स्ट्रोक आहे, या स्ट्रोक मध्ये इंजिन पॉवर घेतं का पॉवर देतं? ते उलट देतं, ते तुम्हाला वर्क डन देणार. आलं का लक्षात? हाच तर खरा मेन पॉवर स्ट्रोक आहे ना, याच्यावर तर तुमच्या गाडी पूर्ण चालते. तो पॉवर तुम्हाला देतो या स्ट्रोक मध्ये. मग हे जे सायकल दिलंय तुम्हाला मी इथं दाखवलेलं, हे पॉवर देतं की नाही तुम्हाला, म्हणजे वर्क देतं की नाही तुम्हाला? वर्क देतं म्हणजे ते पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह? निगेटिव्ह. अरे सॉरी, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इंजिन तुम्हाला वर्क देतंय ना, इंजिनने तुम्हाला वर्क देणं म्हणजे पॉझिटिव्ह, तुम्ही इंजिनवर वर्क करणं म्हणजे निगेटिव्ह. समजलं ना? हो सर. काय करतात तर हे अशा टाईपचं हे पॉझिटिव्ह वर्क असतं. पॉझिटिव्ह वर्क विथ व्हॅरिंग प्रेशर, म्हणजे याच्यामध्ये प्रेशर व्हॅरी होत आहे पहा. हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे आला, तो प्रेशर व्हॅरी होत असताना पॉझिटिव्ह वर्क डन झालं. का? कारण तुमचा सिलेंडर किंवा इंजिन वर्क देतंय तुम्हाला पॉवर स्ट्रोक मध्ये. ते इंजिन वर्क देतंय कुणापर्यंत? याच्यापर्यंत, टायर्स पर्यंत. सो वर्क दिलं, पॉझिटिव्ह वर्क डन झालंय. आलं का लक्षात? हो सर. आता याला कधी कधी दुसऱ्या याच्यामध्ये पण सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही जर या डायग्राम मध्ये लक्षात ठेवायचं झालं तर वर्कचा फॉर्म्युला नीट पहा. वर्कचा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू व्हॉल्यूम, बरोबर. मग प्रेशर भलेही चेंज होत असो, म्हणजे प्रेशर भले डिक्रीज झालं, बट व्हॉल्यूम खूप जास्त वाढलेला आहे प्रेशरच्या कमी कंपॅरिझन मध्ये. म्हणजे प्रेशरचा तुम्ही नीट ऑब्झर्व करा, प्रेशरने जास्त इन्फ्लुएन्स पडत नाही. म्हणजे प्रेशरचा फक्त एवढाच इन्फ्लुएन्स पडतो, बट व्हॉल्यूमचा इन्फ्लुएन्स पहा केवढा आहे. दिसतोय का? व्हॉल्यूमचा इन्फ्लुएन्स जास्त आहे ना. मग जो व्हॉल्यूम जेव्हा तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, शॉर्टकट सांगतोय तुम्हाला, लक्षात कसं ठेवायचं, पॉझिटिव्ह वर्क डन होणार का निगेटिव्ह वर्क डन होणार. व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज होतो त्या टायमाला तुमचं वर्क डन पॉझिटिव्ह झालेलं असतं, कारण तो खूप जास्त प्रमाणात तुमच्या वर्कला वाढवतो. आणि जेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होतो दॅट टाइम तुमचं वर्क डन निगेटिव्ह झालेलं असतं. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल केस लक्षात ठेवायची गरज नाही याच्यासाठी. म्हणजे वर्क देतोय का वर्क घेतोय, आता ते प्रत्येक सायकल तुम्हाला प्रॅक्टिकली समजायला लागणे ना. सो जेव्हा समजेल, जेव्हा तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल तेव्हा तुमचं वर्क सुद्धा वाढलेलं असतं. समजलं का? म्हणजे पॉझिटिव्ह असतं. लक्षात? इफ व्हॉल्यूम डिक्रीजेस देन युअर वर्क ऑल्सो डिक्रीजेस, सो निगेटिव्ह. डाऊट? हे पूर्ण मागच्या 20 मिनिटाचं कन्क्लुजन आहे. म्हणजे ते मागचं सगळं ते इंजिन वगैरे, पिस्टन वगैरे, काय वर्क देणं, वर्क घेणं, हे सर्व प्रॅक्टिकली झालं. डायरेक्ट शॉर्टकट काढायचं असेल तर हे लक्षात ठेवा. ज्याला काही समजलं नाही त्यांनी एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अडचण येणार नाही. व्हॉल्यूम वाढला म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह आहे, व्हॉल्यूम डिक्रीज झाला म्हणजे वर्क डन निगेटिव्ह आहे. विषय संपला. समजलं का? हो सर. त्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी एवढं लक्षात ठेवा, ते प्रॅक्टिकल केसेस सुद्धा. सो या केसमध्ये पहा, आता या केसमध्ये होतं काय, ही पण हे सक्शनची केस आहे. ही कुठल्या स्ट्रोकची केस आहे? सक्शन. ते घेतो तेव्हा चार्ज. आता ते जाऊ द्या.
ते आता जाऊ दे, मी ते सगळं काही सांगत नाही तुम्हाला, जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगेल. या केसमध्ये पहा, सुरुवातीला हा 1 पोझिशन वरती होता आणि हा 2nd पोझिशन कडे चाललाय, बरोबर की नाही? हॅलो, करेक्ट आहे ना? हा, आता नीट लक्षात घ्या. पहा, या ठिकाणी जरा व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. हा फर्स्ट वरती इनिशियलला होता, फायनल वरती चाललाय. सो हा वरती चाललाय पहा असा. आता या केसमध्ये काय होतंय, तुमचं P1 प्रेशर मिनिमम होतं आणि आता P2 प्रेशर वाढलंय, बरोबर की नाही? म्हणजे मागच्या केसपेक्षा उलट झालं पहा. सुरुवातीचं प्रेशर मिनिमम आहे, नंतरचं प्रेशर वाढलं. म्हणजे हे सक्शनची केस आहे. सक्शनच्या केसमध्ये होतं तसं, पिस्टन खालून वरती जातो तेव्हा तो प्रेशर वाढवतो. ओके, आणि त्यावेळेला तुमचा व्हॉल्यूम पहा, सुरुवातीला व्हॉल्यूम खूप मोठा होता पहा, इथपर्यंत होता ना V1, म्हणजे पिस्टन खाली होता आणि तो जेव्हा पिस्टन जेव्हा वरती जातो तेव्हा तो व्हॉल्यूम कमी करून टाकतो पहा. हा व्हॉल्यूम इथून इथपर्यंत शिफ्ट झाला आणि आता इथपर्यंत येऊन गेला, म्हणजे आता फक्त एवढाच व्हॉल्यूम उरला, आहे की नाही? कमी झाला की नाही व्हॉल्यूम? हॅलो, हो सर. हा, मग ही जी केस असते याला निगेटिव्ह वर्क म्हणणार आपण, कारण या केसमध्ये सिस्टीमवर वर्क करावं लागलेलं असतं आपल्याला, म्हणून ते निगेटिव्ह वर्क झाले. आता जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली सांगू का तुम्हाला समजलंय पिस्टन मध्ये कसं होतं हे सांगायची गरज आहे का? सक्शन स्ट्रोक काय बसतो? हो सर, इच्छा सांगा असेल तर सर, सांग. प्रॅक्टिकल सांगा सर. ऍक्च्युली काय आहे पहा, तुम्ही या स्ट्रोक कडे नीट लक्ष द्या. तुम्हाला मी एक्सपान्शन स्ट्रोक सांगितला, आता सक्शन स्ट्रोक कडे लक्ष द्या. पहा, हे तुमचं सिलेंडर आहे. ओके, याच्यामध्ये हा सुरुवातीला पिस्टन असा खाली होता, खाली होता तो सुरुवातीला, कारण त्याचा व्हॉल्यूम खूप मोठा होता. पहा, हा व्हॉल्यूम दिसतोय ना, पहा हा V1 व्हॉल्यूम आहे, पहा एवढा मोठा V1 व्हॉल्यूम आहे, कारण हा सुरुवातीला इथे आहे, पहा मोठा व्हॉल्यूम आहे, पहा एवढा सगळा व्हॉल्यूम आहे त्याच्याकडे, दिसतोय ना पूर्ण व्हॉल्यूम. हा पिस्टन आता कुठं जाणार? वर जाणार, म्हणजे व्हॉल्यूम कमी होईल. म्हणजे आपण इकडे जातो पहा, व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी होऊन तो कुठं गेला, समजा हा मुवमेंट केली आणि एवढी मुवमेंट करून हा इथं पोहोचला पहा पिस्टन, समजलं का? म्हणजे त्यांनी एवढी जागा खाल्ली की नाही, एवढी जागा ड्रॉप केली ना त्यानं, म्हणजे व्हॉल्यूम कमी झाला. जेवढा व्हॉल्यूम त्यांनी ड्रॉप केला, सुरुवातीला एवढा व्हॉल्यूम सकट वरचा पण होता. आता आता सध्याला व्हॉल्यूम किती आहे? सध्याला व्हॉल्यूम फक्त एवढा आहे, दिसतोय? हा रेड कलर मध्ये दाखवतोय बा मी, हा एवढाच व्हॉल्यूम त्यांनी ठेवलाय सध्याला आता, करेक्ट? कारण पिस्टन खालनं वरती येऊन गेला, म्हणजे हा एवढा व्हॉल्यूम कोण असणार? तर हा V2 पर्यंतचा एवढा व्हॉल्यूम आहे पहा, दिसतोय का डायग्राम मध्ये तुम्हाला? हा दिसतोय का एवढा व्हॉल्यूम, रेड कलर केलेला? हो सर. डायग्राम कडे नीट लक्ष द्या. मी ते कलर कोडिंग सांगतोय तुम्हाला, ते सायकल कसं आहे, प्रॅक्टिकल केसेस मध्ये फरक सांगतोय. थोडंसं थेरी शिकून फायदा नाही, ते समजलं पण पाहिजे. सो पिस्टन वरती गेला तर हा रेड कलर पहा, हा रेड कलर आणि हा रेड कलरचा हा व्हॉल्यूम आहे पहा, V2 झाला पहा. हा जो ब्ल्यू कलरचा दाखवलाय ना मी तुम्हाला, हा ब्ल्यू कलरचा हा शेड, हा ब्ल्यू कलरचा शेड पहा, हा एवढा व्हॉल्यूम होता पहा, हा एवढा कमी करून टाकला त्यांनी मूव्ह होऊन, आहे की नाही? V1 वर होता, V1 पासून V2 वर आला, एवढा व्हॉल्यूम त्याने खाऊन घेतला पहा. म्हणजे हा ब्ल्यू खाल्ला आणि तो रेड वरता तेवढा वरचा राही गेलाय. आता या केसमध्ये काय झालं की असं करताना सुरुवातीला त्याचं प्रेशरकडे नीट लक्ष द्या तुम्ही. आता पहा, त्याचं जे प्रेशर होतं ते सुरुवातीला P1 प्रेशर होतं इथं, म्हणजे प्रेशर कमी होतं. म्हणजे सुरुवातीला इथं व्हॉल्यूम मोठा असल्या कारणाने प्रेशर कसं असणार? मिनिमम असणार सुरुवातीला, है ना? पण आता तो वरती गेला तर प्रेशर पहा 1 पासून 2 पर्यंत जाताना त्याची प्रेशरची हे वाढली पहा, हा P2 झाला, हा मॅक्सिमम आहे, वाढला ना तो वरती, वाढला की नाही? सो या ठिकाणचं प्रेशर, इथलं प्रेशर कसं असाल? मॅक्झिमम. समजलं का? हो सर. नाही समजलं? समजलं सर. हा P1 ला होता तेव्हा मिनिमम प्रेशर होतो, आता तो वरती जाणार तर प्रेशर वाढेल की नाही? प्रेशर वाढलं पहा. सो ही जी केस आहे, आता याच्यावरती तुम्ही नीट ऑब्झर्व करा, सिलेंडर मधल्या पिस्टननी तुम्हाला वर्क दिलेलं नाहीये,
तुम्ही त्याला वर्क दिलंय, कारण तुम्ही त्याला खालून वरती मूव्ह करताय. हे कोणी केलं? हे तुम्हाला करावं लागतंय ना. हे सक्शन स्ट्रोक आहे हा. म्हणजे हे वरतून इथं चार्ज वगैरे येणार, ते पेट्रोल वगैरे जमा होणार या सगळ्या स्ट्रोक मध्ये, आणि मग ब्लास्ट होईल याच्यानंतर. याच्यानंतरचा ब्लास्ट आपण तो पाहिला होता, पॉझिटिव्ह वर्क, तो पॉवर देतो. मग हा पिस्टन जोरात खाली ढकलला जातो, म्हणजे इंजिननी तुम्हाला पॉवर दिली. बरोबर की नाही? पिस्टनला जोरात खाली ढकललं म्हणजे इंजिन पॉवर देतं. आणि पिस्टन सक्शनच्या टायमाला वरती घेऊन जाणं म्हणजे हे कोण पॉवर देतं? हे तुम्ही देतात. ऍक्च्युअली तुम्ही नाही देत ते. त्याच्यामध्ये एक फ्लायओव्हर नावाचा एक कन्सेप्ट असतो. फ्लायओव्हर नाही, फ्लायव्हील. फ्लायव्हील एक कॉन्सेप्ट असतो. फ्लायव्हील काय करतो? त्यांनी एक वेळेस दिलेली एनर्जीला स्टोअर करून ठेवतो तात्पुरतं. तुम्ही जर फ्लायव्हील तुम्हाला पाहायचं असेल तर इंजिन तर तुम्ही कधी उघडून नाही पाहणार. तुम्ही ते टँकर पाहिले का? टँकर पाण्याचे. हो सर. टँकरच्या मागे ते जनरेटर सारखं असतं हो. पहा ते. त्या जनरेटरच्या एक्झॅक्ट बाजूला जिथं इंजिन असतं त्याच्या बाजूला असं मोठं असं लोखंडाचा असा गोल लावलेला असतो, असं रॉड. असं रॉड नसतो, असं लोखंडाची प्लेट सारखं असतं, डिस्क असते मोठी अशी लावलेली, ते गोल गोल फिरत असते. हो. पाहिले कधी तुम्ही? हो सर. असं इंजिन असतं की नाही, त्याचा हा शाफ्ट असतो की नाही, या शाफ्टला असा असा मोठा एक रॉड लावलेला असतो. म्हणजे रॉड म्हणजे प्लेट असते अशी लावलेली, आणि ती पण गोल 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 मूव्ह होत असते इंजिन सोबत, है ना. तर ती एवढं मोठं ओझं लावायची काय गरज? बरोबर की नाही? फुकटमध्ये इफिशियन्सी खाईल ना तो. विषय असा आहे बाळांनो, की इंजिन मध्ये एकाच वेळेला पॉवर स्ट्रोक भेटतो आणि 3 स्ट्रोकला एनर्जी भेटत नाही, द्यावी लागते. समजलं का? मग त्या 3 स्ट्रोकला एनर्जी कोण देतं? तर हा फ्लायव्हील जो आहे हा मोमेंटम घेतो. पॉवर स्ट्रोकच्या टायमाला स्वतःमध्ये मोमेंटम घेतो. ते मोमेंटम त्याच्यामध्ये स्टोअर होतं. ते मोमेंटम स्टोअर होऊन जातं जेव्हा पॉवर स्ट्रोक बसतो. त्याच्यानंतरचे पुढच्या 3 स्ट्रोक साठी पिस्टन खाली आणि वर करण्याचं काम कुणाचं? तर त्याची स्टोअर्ड एनर्जी आहे जी तो वर खाली येतो. हॅलो सर, आवाज येतोय तुमचा. आवाज कटतोय का? हो सर. आता पण कटतोय का? नाही, आता नाही कटत. ठीक आहे, जाऊ दे, तो विषय सोडा. तुम्हाला हे सायकल समजलं का सांगा? खालून तुम्हाला पिस्टन वरती न्यावं लागला की नाही? हो खालून तुम्हाला पिस्टन वरती न्यावं लागलं की नाही? म्हणजे इंजिन मध्ये उलट तुम्हाला वर्क करावं लागतंय. इंजिन तुम्हाला वर्क देत नाहीये. समजलं ना? हो. आणि सिस्टीमवर जेव्हा वर्क करावं लागतं तेव्हा ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. म्हणून हे वर्क निगेटिव्ह मानलं जातं. समजलं का? हो सर. प्रॅक्टिकल केस आणि ही डायग्राम तुम्हाला आता रिअलाइज झालं आहे की ऍक्च्युअली मी शिकवतो काय तुम्हाला. मग हे वर्क निगेटिव्ह आहे. मग तुम्हाला इथं म्हटलं जातं निगेटिव्ह वर्क विथ व्हॅरिंग प्रेशर, म्हणजे प्रेशर डिफरंट होतंय पण निगेटिव्ह वर्क आहे. ओके, सो हा कॉन्सेप्ट तुम्हाला इथं होता. आता हे बाकी जे लिहिलंय ना हे सगळं तेच सांगितलंय की कॉन्स्टंट प्रेशर घ्यायचं. आणि हे आता ही फोर्थ जी केस आहे ही केस आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वर्क असतं बट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे वर्क पॉझिटिव्ह होतं बट प्रेशर हालत नाही, अशी केस. मग आता त्याच्यामध्ये काय होतंय पहा, जर पीव्ही डायग्राम असेल, when the volume of the gas changes from Vi to Vf at the constant pressure, the curve is actually a line parallel to the volume axis and the work done during the volume change at the constant pressure. म्हणजे आता ही असं सायकल कुठे बसतं? मग आता हे एवढं शिकवलं जे डीप मध्ये येतं ते पण सांगतो. हे कुठलं सायकल आहे की ज्याच्यामध्ये प्रेशर चेंज होत नाही पण व्हॉल्यूम चेंज होतो. समजलं का? तुम्ही नीट पहा. प्रेशर सुरुवातीला 1 होतं आणि तो 1 वरून असा स्ट्रेट लाईन गेला, म्हणजे दुसरं प्रेशर पण तेच आहे, म्हणजे P1 पण हाच आणि P2 पण हाच. समजलं का? समजलं का? हॅलो. हा, हे सुरुवातीला इथं होता तो P1 पासून तो P2 ला गेला. मग P1 सुद्धा P1 सुद्धा इथंच असेल आणि P2 सुद्धा इथंच असेल ना. मग प्रेशर मध्ये काही फरक पडला का? नाही. प्रेशर एकाच पॉइंट वरती आहे. म्हणजे या ठिकाणी प्रेशर कसं आहे? कॉन्स्टंट.
जे चेंज होत नाही. आणि पण तुम्ही व्हॉल्यूमला नीट पहा, तो सुरुवातीला व्हॉल्यूम V1 होता, पण नंतरचा व्हॉल्यूम V2 झालाय. व्हॉल्यूम मध्ये फरक पडला की नाही? हो. हा, मग व्हॉल्यूम वाढला का कमी झाला? वाढला. म्हणजे वर्क कसं आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. समजलं का? अशा टाईपची केस असते. आता ही जी केस आहे हे एक्झॉस्ट स्ट्रोक साठीची कंडिशन आहे. आता ते सोडा, आता ते एक्झॉस्ट स्ट्रोक काय असतं, काही एवढा जायची गरज नाही, हे जास्त डीप मध्ये होऊन गेला तो टॉपिक. पण तुम्हाला एवढं तर समजलं ना की हे काय चाललंय नेमकं. ओके. हा, आणि समजा अशा केसमध्ये तुम्हाला वर्तन भेटतं की जिथं प्रेशर कॉन्स्टंट असतं पण व्हॉल्यूम चेंज होतो. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट नोटीस करण्यासारखा पॉईंट आहे की समजा जर का प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि व्हॉल्यूम चेंज होत असेल, सो वर्क भेटतं आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ते काहीही भेटू शकतं. ते चेंज होण्यावर आहे. तो जर का इन्क्रीज झाला पॉझिटिव्ह भेटणार, आणि तो जर का डिक्रीज झाला व्हॉल्यूम तर निगेटिव्ह वर्क भेटणार. समजलं? सर एक डाऊट आहे. हा, बोला. सर ते व्हॉल्यूम विदाउट प्रेशर इन्क्रीज कधी म्हणजे इन्क्रीज होणारे व्हॉल्यूम, तर त्याला म्हणजे वर्क डन करावंच लागेल ना त्याच्यावर, तर ते निगेटिव्ह राहील ना. विदाउट प्रेशर म्हणजे व्हॉल्यूम विदाउट वाढवायचं आहे. चेंज इन प्रेशर व्हॉल्यूम कसं वाढणार? हा, आता ही जी केस आहे ना, ही केस एक्झॉस्ट स्ट्रोकला होते. म्हणजे एक्झॉस्ट स्ट्रोकला काय असतं माहिती का? हे पहा, तुमचं हे जे सिलेंडर, आता ते सांगायचं नव्हतं पण जाऊ द्या, आलाच आहे मुद्दा तर सांगतो. आता कसं असतं की तुमचा जो पिस्टन असतो तो इथं एक्झॉस्ट वॉल असतो, याला एक्झॉस्ट वॉल म्हणतात. इथं इनलेट वॉल असतो आणि हा एक्झॉस्ट वॉल असतो, एक्झॉस्ट वॉल इंजिन मध्ये. त्यावेळेला काय असतं की व्हॉल्यूम इन्क्रीज होत असतो. म्हणजे आता जेव्हा तुम्ही म्हणजे सक्शन, एक्सपान्शन, एक्सप्लोजन आणि म्हणजे सक्शन, एक्सपान्शन, एक्सप्लोजन आणि एक्झॉस्ट असे ते स्ट्रोक असतात. आता यामध्ये एक्झॉस्ट स्ट्रोक आणि सक्शन नंतरचा स्ट्रोक असतो जो की चार्ज मध्ये घेतो. या स्ट्रोकला काय होतं, एक्झॉस्ट स्ट्रोकला निगेटिव्ह वर्क डन भेटतं आणि सक्शन स्ट्रोकच्या खालचा जो स्ट्रोक असतो, म्हणजे सक्शन स्ट्रोकचा एक पार्ट असतो जो सेकंड सक्शन स्ट्रोक असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह वर्क डन भेटतात. सांगतो कसं असतं. पिस्टनचे ऍक्च्युअली आता ते कसं आहे, तुम्हाला चारही मुवमेंट सांगावे लागतील. ठीक आहे, जाऊ द्या, सांगतो ते. हे बा, सेकंड डायग्राम, थर्ड डायग्राम आणि फोर्थ डायग्राम असे 4 केसेस असतात. चारही केसेस मध्ये 4 प्रकारच्या गोष्टी असतात. आता हे इनलेट वॉल आणि हा आउटलेट वॉल, इनलेट वॉल, आउटलेट वॉल, इनलेट वॉल, आउटलेट वॉल, इनलेट वॉल, आउटलेट वॉल, 4 केसेस सांगतोय. तिला काय असतं की मध्ये कुठला चार्ज वगैरे नसतो. सो होतं काय की मध्ये म्हणजे पिस्टन सुरुवातीला इथं असतो समजा असा, मग तुम्ही त्याला असं खाली ओढतात, म्हणजे असं इथं ओढतात. इथं ओढल्याने काय होतं, मध्ये प्रेशर ड्रॉप होतो आणि हे चार्ज मध्ये घुसतो, म्हणजे इथं पेट्रोल घुसतो. ओके. सो आता या केसमध्ये बाहेरचं पेट्रोल मध्ये घुसत असतं. सो मधलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर ऍक्च्युअली मेंटेन होत असतं, कारण ते तुम्ही जेवढं प्रेशर इकडे ड्रॉप करतात तेवढंच प्रेशरचं कंटेंट तुम्हाला बाहेरनं मध्ये भेटतं. सो हा टाईपचा जो स्ट्रोक आहे, हा टाईपचा स्ट्रोक आता जो सांगितला तो आहे, म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम पहा इथून इथपर्यंत वाढला, बट प्रेशर या ठिकाणी कॉन्स्टंट का राहिलंय, कारण हा वॉल ओपन आहे ना, इनलेट वॉल. तो ओपन असल्या कारणाने काय करतो, तो वरचा आणि खालचा प्रेशर मेंटेन करून घेतो, म्हणजे त्या कार्बोरेटर मधला आणि इकडचं प्रेशर. मग प्रेशर ऍक्च्युअली चेंज होत नाही, ते फक्त इनसाइड येत होतं. तुमचं जे काय पेट्रोल वगैरे असेल त्याने खाली व्हॉल्यूम वाढत असतो. अशा टाईपची जी कंडिशन असते ती ही कंडिशन असते. मग मी तुम्हाला म्हणतो की मग तेव्हा असं काय व्हायचं, कारण जेव्हा एक्सपान्शन स्ट्रोक होतो, एक्सपान्शन स्ट्रोक मध्ये काय व्हायचं, हा इनलेट व्हॉल्व पण बंद असतो आणि आउटलेट व्हॉल्व पण बंद असतो जेव्हा ब्लास्ट होतो मध्ये. समजलं का? हो सर. हा, ब्लास्ट होताना दोन्ही व्हॉल्व बंद असतात, इनलेट आउटलेट पण. कारण इनलेट व्हॉल्व जर ओपन असला तर कार्बोरेटरला आग लागून जाईल, कारण मध्ये पेट्रोल आहे सगळं. आणि आउटलेट व्हॉल्व जर ओपन असला तर धुवा ते वाचवल्यावर बाहेर निघून जाईल. तर मग स्ट्रोकचा फायदाच काय?
मग प्रेशर जनरेट होणार नाही तर फोर्स जनरेट होणार नाही, फोर्स जनरेट होणार नाही तर पिस्टन खाली मूव्ह होणार नाही. सो अशी हे स्ट्रोक कंडिशन असते. आपण हे सगळं मेंटेन केलेलं असतं कॅम अँड फॉलोअरच्या सिस्टीमने. सो आर्टिफिशियल ब्रेन असतो आपण दिला, आर्टिफिशियल नाही मेकॅनिकल ब्रेन आहे तो. कॅम अँड फॉलोअर एक सिस्टीम असते, त्याच्याने आपण ते इनलेट आउटलेट व्हॉल्वचं फंक्शनिंग मेंटेन करतो. ते तुम्ही इंजिनचं फंक्शन पहा, इंटरनेटवर तुम्हाला समजेल. तुम्ही अॅनिमेशन वगैरे पाहत मला समजेल कॅम अँड फॉलोअर वगैरे काय असतं. मग इथं प्रेशर डेव्हलप होतं सेकंड केसमध्ये, आणि तिथं काय होत नाही, कारण तिथं इनलेट व्हॉल्व ओपन असतो या केसमध्ये. समजलं का? आणि या केसमध्ये इथं प्रेशर मॅक्झिमम होतं. त्याचं कारण असं आहे की त्याला प्रेशर, ते जे काय गॅस असतो त्याला बाहेर निघायला बिलकुल जागा नाही. समजलं का? तो तिथं बंदूक अडकून गेलाय. मग तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स पर युनिट एरिया. एरिया कमी आहे आणि फोर्स जास्त होतो म्हणजे ब्लास्ट होतो, तर मग प्रेशर हाय होईल का नाही? हाय होईल का नाही? मग त्या ठिकाणी प्रेशर बिल्ड होतं. आणि फर्स्ट केसमध्ये प्रेशर बिल्ड होत नाही, कारण तुम्ही बाहेरचा इनलेट व्हॉल्वला ओपन ठेवल्यामुळे एरिया वाढून गेलाय. कारण इनलेट व्हॉल्वची ओपनिंगमुळे एरिया वाढून गेलेला असतो. कार्बोरेटरचा पण एरिया त्याच्यावर येऊन गेला, प्रेशर रिलीज होऊन जातं. सो त्यामुळे प्रेशरमध्ये ऍक्च्युअल फरक पडत नाही, बट व्हॉल्यूम वाढतो. मग अशा टाईपची जी केस आहे, या ठिकाणची केस आहे सक्शन स्ट्रोकमध्ये किंवा एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये, की जिथं प्रेशरमध्ये ऍक्च्युअल फरक पडत नाही. एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये पण काय होईल, एक्झॉस्ट व्हॉल्व ओपन असतो. म्हणजे हा जेव्हा पिस्टन असा खालून वरती येण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा हा इथे येऊन जाईल समजा, पण हा एक्झॉस्ट गॅस सगळा बाहेर काढून टाकतो तो इथं, है ना. म्हणजे त्यांनी सगळं आतलं जे प्रेशर वगैरे सगळं होतं ते बाहेर फेकून दिलं. मग त्यामुळे एकही व्हॉल्व ओपन राहिला तर प्रेशर मिळून जातं. बट जर दोनही व्हॉल्व क्लोज असतील तर प्रेशर बिल्ड होतं, बिकॉज त्याला बाहेर निघायला जागा भेटत नाही. सो फोर्स विथ रिस्पेक्ट टू एरिया हा रेशो वाढतो आणि प्रेशर बिल्ड होतो. अशा तर दोन केस आहेत. थोडंसं समजलं असेल तर ठीक आहे, पण आता तुमचा विषय नाही हा, तुम्हाला काही संबंध नाही तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी किंवा याच्याशी. हे फक्त आहे म्हणून थोडंफार मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, बाकी काही विषय नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ही जे सायकल आहे, ही सायकल प्रेशर चेंज न होता वर्क डन होतंय, पॉझिटिव्ह वर्क डन होतंय. हे प्रेशर कॉन्स्टंट असतानाच पॉझिटिव्ह वर्क डन आहे. पॉझिटिव्ह वर्क डन अशासाठी झालं की याचा व्हॉल्यूम वाढला. मी तुम्हाला सिंपल सांगितलं, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार तर वर्क पण इन्क्रीज होणार, म्हणजे पॉझिटिव्ह असतं ते. सो तुमचं इथं प्रेशर चेंज होत नाही, पण व्हॉल्यूम चेंज होतो की नाही. सो हे पॉझिटिव्ह वर्क आहे. पण असं कधीच पॉसिबल नाही की असं सायकल कधीच होऊ शकत नाही पहा. म्हणजे ज्याचं वर्क डन 0 असतं, म्हणजे व्हॉल्यूम एकच आहे आणि प्रेशर चेंज होत आहे. समजलं का? म्हणजे असं, म्हणजे व्हॉल्यूम एकच आणि हा P1 ला होता आणि इथून P2 ला गेला, म्हणजे प्रेशर चेंज झालं पहा. दिसतंय ना, हे प्रेशर चेंज झालं पाहिजे, इथून इथपर्यंत गेले, हे 1 पासून 2 पर्यंत. बट व्हॉल्यूम मध्ये काहीच नाही फरक, 1 आणि 2 एकाच याच्यावरती आहे. अशा टाईपचं जे सायकल असतं त्याच्यामध्ये आपण वर्क डन काय कन्सिडर करतो, 0. म्हणजे जिथं व्हॉल्यूम चेंज होत नाही, प्रेशर चेंज होतं, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट, प्रेशर व्हॅरी होणार. अशा टाईपच्या याच्यामध्ये वर्क डन 0 का? कारण मी तुम्हाला सिंपल समीकरण सांगितलं पहा, व्हॉल्यूम चेंज झाला तर आणि तरच वर्क डन होतं. आलं का लक्षात? हॅलो, हो सर. ही केस हो समजली का तुम्हाला? मी इथं 2 गोष्टी सांगतोय तुम्हाला, दोन्ही केस लक्षात घ्या. हे पहा, थोडंसं मोठं होतंय लेक्चर, पण थांबा 2 मिनिटं जरा. इथं प्रेशर चेंज होत नाहीये, पण व्हॉल्यूम चेंज झाला पहा, V1 पासून V2 पर्यंत. सपोज मी तुम्हाला सायकल दिलं की व्हॉल्यूम चेंज झाला नाही आणि प्रेशर चेंज होतोय पहा. म्हणजे हा सध्याला P1 ला होता, आता तो P2 ला गेला, म्हणजे ही 1 पोझिशन पासून हा 2 पोझिशन पर्यंत झाला. असं पण तर सायकल असू शकते की नाही? इथं व्हॉल्यूम सेम आहे दोघांचा, 1 पण तिथंच आणि 2 पण तिथंच. या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे. सो इथं या केसमध्ये व्हॉल्यूम कसा आहे, कॉन्स्टंट, आणि या केसमध्ये कोण कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. ओके, सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट असलेल्या प्रोसेसमध्ये प्रेशर किती जरी चेंज झालं तरी तुमच्या वर्क जे असतं ते 0 मानलं जातं. कारण जर व्हॉल्यूम डिस्प्लेसमेंटच नाही होणार तर 0च राहील, कारण वर्कचा बेसिक फॉर्म्युला आहे, वर्क इज इक्वल टू जो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे डाऊट याच्यात? हा बेसिक फॉर्म्युला आहे ना तुमच्या वर्कचा. हो सर. हॅलो, हा. आता तुम्ही जर फोर्स लावताय आणि डिस्प्लेसमेंट जर होणारच नाही तर तुमचं वर्क काय कन्सिडर केलं जाईल, 0. डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हॉल्यूम दाखवतो, व्हॉल्यूम वाढला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं, कारण पिस्टन खाली आलेला असतो किंवा वर गेलेला असतो व्हॉल्यूम कमी जास्त झाल्यामुळे सिलेंडरमध्ये. जर व्हॉल्यूम वाढणार नाही का कमी होणार नाही, याचा अर्थ तुमचं डिस्प्लेसमेंट होणार नाही, आणि डिस्प्लेसमेंट जर 0 झालं तर म्हणजे वर्क डन पण 0 झालं. समजलं का? हो सर. असा तो एकंदरीत कॉन्सेप्ट आहे.
आणि इथं प्रेशरचा काही फरक पडत नाही वर्डनच्या फॉर्म्युलामध्ये प्रेशरचा रोलच नाहीये. प्रेशर म्हणजे तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतो, ते डिस्प्लेसमेंटचा ऍक्च्युअल रोल आहे. म्हणजे व्हॉल्यूम जर तर वर्डन होणार, आणि ते पण कसं होणार, पॉझिटिव्ह होणार, कारण व्हॉल्यूम वाढतो. समजलं? समजलं का? आणि हो सर. समजा मी जर केस चेंज केली, मी याला 1 च्या ऐवजी याला 1 म्हटलं आणि याला 2 म्हटलं, तर मग मला सांगा पॉझिटिव्ह वर्डन येईल का निगेटिव्ह वर्डन येईल? निगेटिव्ह. कारण व्हॉल्यूम डिक्रीज होणार. हे असं समजणं गरजेचं आहे तुम्हाला. हे समजलं तर पुढचे सायकल समजतील. सो आज आपण इथे थांबू. खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता, कारण तुम्हाला दिसत असेल पा समोर सगळे सायकलच आहेत पुढे आता. दिसत आहेत ना? सायकल समजणं खूप गरजेचं असतं. खूपच मोठा चॅप्टर आहे. थर्मल समजतंय का जास्त विचित्र वाटतंय? हॅलो. नमस्ते. हा, हे पहा, क्लिअर सांगा मला, हे काय करतोय मी काय प्रयत्न करतोय तुम्हाला मी माझं कारण सांगतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे सगळे पॉसिबल कंडिशन्स आणि स्टेट बोर्डच्या पॉसिबल कंडिशन सर्व एका ठिकाणी घेतोय, त्यामुळे ते कॉम्प्लिकेटेड वाटतं. म्हणजे मी तुम्हाला कुठलीही गोष्ट घेतो आणि ते प्रॅक्टिकली शिकवण्याचा प्रयत्न करतो. सो प्रॅक्टिकली शिकवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो मी, तेव्हा अवघड होऊन जातं. कारण ऑब्व्हियसली एक थेरॉटिकल ज्ञान ते तसं रट्टा मारायला लावायचं सोपं आहे. प्रॅक्टिकल शिकवायचं म्हटलं की ते अवघड होऊन जातं थोडंसं. सो कॉम्प्लिकेटेड वाटेल, एक 2 वेळेस पहा, जास्त चांगल्या प्रकारे समजेल. कारण हे भविष्यात तुम्हाला कोणीच सांगणार नाही. इंजिनिअरिंगच्या नॉलेजच्या लेवलचं खूप चाललंय त्या जवळपास. तुम्हाला इंजिनशी रिगार्डिंग करून देतोय मी सगळं. सो खूप इम्पॉर्टन्स आहे ते. थांबू आपण आज.